वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 11 पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले आहेत. त्या क्वेश्चनला आपल्याला चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करायचं आहे आणि यामध्ये काय काय क्वेश्चन दिलेले आहेत, जे काही तुमचे डाऊट आहेत ते सगळे काही क्लिअर होतील. तुम्हाला पहिला क्वेश्चन दिलेला आहे, यामध्ये फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम्स. म्हणजे तुम्हाला प्रत्येक याचं काय करायचं आहे, फॅक्टर करायचं आहे. ठीक आहे. आता फॅक्टरायझेशन हे दोन पद्धतीने केलं जाते. एक तर तुम्ही मल्टिप्लिकेशन टाईपमध्ये करू शकता किंवा डिव्हिजन फॉर्ममध्ये करू शकता. ठीक आहे. यामध्ये दोन्ही टाईपने तुम्हाला करता येईल. तर आता लक्ष द्या, फॅक्टराइज द फॉलोइंगमध्ये कोणत्या नंबरला कशाने डिवाइड जाते, काय होते काय नाही, याच्यानुसार हे अटेम्प्ट करायचा असतो क्वेश्चन. ज्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे की जे काही क्वेश्चन आहे तो कोण्या पद्धतीने तुम्ही अटेम्प्ट करणार आहात. ठीक आहे. तर तुमचे जे काही क्वेश्चन आहेत त्याला मी सांगत आहे, एक तर कोणता फॉर्म असणार, डिव्हिजन फॉर्म असणार, नाहीतर कोणता फॉर्म असणार आहे तुमचा, एक तर डिव्हिजन फॉर्म किंवा मल्टिप्लिकेशन टाईपमध्ये. आपल्याला दोन्ही पद्धती पाहायच्या आहेत आणि चांगल्या प्रकारे पाहिजे आहेत. जसं तुमचा पहिला क्वेश्चन आहे 32ला डिवाइड करायचा आहे. कितीला? 32ला. जर तुम्ही 32ला डिवाइड करण्यासाठी घेतलं तर 32ला कितीने डिवाइड जातो? पहिली गोष्ट म्हणजे 32ला डिवाइड जाते 2ने. ठीक आहे. आणि याच्या लिहिते वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की जे काही नंबर आहेत तुमचे ते छोट्यातले छोटे नंबर पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे छोट्यात छोटा जो काही नंबर असेल तुमचा त्याला तुम्ही काय करत जाणार, डिवाइड करत जाणार. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला दिला, याला जर आपण 2ने डिवाइड केलं तर काय येणार? 2 1 जार 2, एक राहिला, 2 6 जार 12. नंतर 16ला कितीने डिवाइड जाते? नंतर 2ने जाते. जर 16ला 2ने डिवाइड केलं तर 2 8 जार 16. नंतर 8ला कितीने डिवाइड जाते? 2ने डिवाइड जाते. त्यानंतर 2 4 जार 8. ठीक आहे. आता लक्ष द्या, 2 4 जार 8. त्यानंतर जर तुम्ही 4 आला, अजून याला जर डिवाइड केलं तर 2ने 2 2 जार 4. अजून याला डिवाइड जाणार 2 1 जार 2. आता प्रश्न असा आहे की याचे फॅक्टर्स नेमके कोणते? ठीक आहे. याचे जे काही फॅक्टर्स आहेत जे या साईडला आलेले आहेत, जे मी इथे तुम्हाला दाखवत आहे, शो करत आहे. ठीक आहे. जे काही तुमचे फॅक्टर्स आहेत ते हे आहेत. आता लक्ष द्या, याच्यामध्ये जे इथं जे काही फॅक्टर्स आले होते 2 2, इथं 16, नंतर 8 4 आणि 2 2 1 जार 2, हे जे काही फॅक्टर्स आले या साईडचे, हे तुमचे आहेत प्राइम फॅक्टरायझेशन. म्हणजेच 32चं जे काही प्राइम फॅक्टरायझेशन काय ते काय आहे? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. किती वेळा 2 आहे? 5 वेळा. ठीक आहे. जर याचं मल्टिप्लिकेशन करत गेलं तर आन्सर तुमचं शेवटी 32 येणार. जसं 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16, 16 2 जार 32. ठीक आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. आणि याच टाईपमध्ये तुम्हाला दुसरं एक दिलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काही फॅक्टर्स आहेत ते कसे मल्टिप्लिकेशन टाईपमध्ये केलेले आहेत. पहा, ते सांगतो तुम्हाला कसे आहेत ते. त्यामध्ये तुम्हाला सेकंड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे 57. 57ला किती डिवाइड जाते? 3ने. यासाठी तुम्हाला डिव्हिजिबिलिटी रूल येणं महत्वाचं आहे. ठीक आहे. 19 3 जार 57 आणि 19 हा प्राईम नंबर असल्यामुळे हेच याचे प्राईम फॅक्टरायझेशन झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे 216. 216ला 2ने डिवाइड जाते. जर करता मी 2ने मल्टिप्लाय केलं तर पुढचा नंबर हा माझा कोणता येईल? 108 येईल. ठीक आहे. नंतर जर करता मी 108ला अजून 2ने जर डिवाइड केलं तर माझा आन्सर येईल 54. त्यामुळे मी इथं काय दिलं आहे? मल्टिप्लिकेशन लिहिलं. 54ला जर मी अजून 2ने मल्टिप्लाय केलं तर माझा आन्सर येईल 27. पण 27 असा नंबर आहे ज्याला 2ने डिवाइड जात नाही, त्याला मला 3ने डिवाइड करावं लागेल. त्यामुळे मी इथं जे काही स्लाइड मध्ये नंबर टाकलेला आहे त्याला कितीने मल्टिप्लाय केलं? 3ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. आणि नंतर ऍट द एंड माझं काय आलेलं आहे? आन्सर 9 आलेलं आहे. 9ला कितीने डिवाइड जाते? 3ने. तर शेवटी काय लिहिणार मी? 3 मल्टिप्लाय बाय 3. आणि जे काही हे शेवटचं जे काही माझं नंबर आलेलं आहे ते काय झालेलं आहे? माझा प्राइम फॅक्टरायझेशन. काय झालेलं आहे? प्राइम फॅक्टरायझेशन. तसंच दिलेलं आहे 150. 150ला जर मी 2ने डिवाइड केलं तर 75 मल्टिप्लाय बाय 2. नंतर 75ला मी डिवाइड करणार, 3ने डिवाइड जातो याला. ठीक आहे. 3चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे? जे काही नंबर असतील, जर नंबर मधली डिजिटची ऍडिशन, 7 प्लस 5 किती होतात? 12. जर या डिजिटच्या ऍडिशनला जर
2 ने डिवाइड जात असेल, 3 ने डिवाइड जात असेल, याची ऍडिशन काय आली 12 आली आणि 12 ला 3 ने डिवाइड जातो, हो जातो, 3 4 12, तर या होल नंबरला सुद्धा 3 ने डिवाइड जातो. हे कशाची डेफिनेशन आहे, कशाचा डिव्हिजिबिलिटी रूल आहे, 3 चा आहे. ठीक आहे. नंतर माझा आन्सर आलेला आहे 25 ला 5 ने डिवाइड जातो. तर जे काही माझं शेवटी आन्सर आलं ते काय झालं, माझं प्राईम फॅक्टरायझेशन. काय झालेलं आहे, प्राईम फॅक्टरायझेशन. नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे 216 नंतर आलेला आहे, याला आपण आताच अगोदर पाहिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे 208. काय दिलेलं आहे, 208. जर याला 2 ने डिवाइड जातो, जर याला 2 ने डिवाइड केलं मी तर आन्सर काय येईल, 2 1 जार 2, 0 0, 2 4 जार 8, 104 ला अजून 2 ने डिवाइड जाईल. त्याच्यामुळे मी इथं 2 ने मल्टिप्लाय केलं, 52 ला अजून 2 ने जाईल, 26 ला अजून जाईल. पण 13 हा माझा, जेव्हा मी 26 ला 2 ने डिवाइड केलं तर माझा आन्सर काय आलं 13. आणि 13 हा काय प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे याच्यानंतर कुठे याचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन होईल का, नाही होणार. ठीक आहे. त्याच्यामुळे माझा आन्सर फायनल जे आहे ते हेच राहणार आहे. ठीक आहे. काय राहणार आहे, जे काही मी इथं लिहिलेलं आहे 13 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2, हे काय असणार आहे, माझं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे 7 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे 765. याला 3 ने डिवाइड जाणार. आता सांगितलं 3 ने कोणत्याही डिजिटला कधी डिवाइड जातो, जर नंबर मधील डिजिटची ऍडिशन करा बरं याची. 5 + 6 11, 11 + 7 18. काय आलेला आहे आन्सर, 18 आलेला आहे. 18 ला 3 ने डिवाइड जातो, 3 6 जार 18, म्हणजे 765 ला सुद्धा 3 ने डिवाइड जातो. नंतर 255 ला देखील 3 ने डिवाइड जातो. आता इकडे पहा, याच्यात लक्षात घ्या, याला 3 ने डिवाइड जातो आणि 5 ने डिवाइड जातो. पण मी 5 ने घेता 3 का घेतला अगोदर, त्याच्या मागचं कारण असं की जे काही छोटे छोटे नंबर आहेत तिथून तुम्ही करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला ते इझी जाईल. ठीक आहे. 3 ने डिवाइड केला, त्याच्यानंतर 85 ची ऍडिशन काय होते, 8 + 5 13, 13 ला 3 ने डिवाइड नाही जात, म्हणजे याला 85 ला 3 ने डिवाइड नाही जाणार. तर किती जाणार, 5 ने जाणार. 5 चा डिव्हिजिबिलिटी रूल आहे, जर नंबरच्या शेवटच्या डिजिट हा 0 किंवा 5 असेल तर त्याला 5 ने डिवाइड जातो. आणि डिव्हिजिबिलिटी रूल आपण असेच क्लिअर करत आहोत, याला नोट डाऊन करत चला. जे काही मी बोलत आहे त्याला नोट डाऊन करत चला. जिथे तुम्हाला प्रॉब्लेम वाटेल व्हिडिओ पॉज करा, त्याला लिहून घ्या. ठीक आहे. नंतर आणि हे जे काही माझं फायनल आन्सर आहे ते काय, 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 17, हे माझं फायनल आन्सर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 342 ला किती ने, 2 ने डिवाइड झालं. आता 2 ने कोणत्याही नंबरला कधी डिवाइड जातो, जर इवन नंबर असेल, इवन नंबरला कधीही 2 ने डिवाइड जातो. इवन नंबरला 2 ने डिवाइड जातो. हा इवन नंबर आहे, याला 2 ने डिवाइड जाणार. 171, 7 + 1 8, 8 + 1 9, 9 ला 3 ने डिवाइड जाते, म्हणजे 171 ला सुद्धा 3 ने डिवाइड जाते. 7 + 5 12, 12 लाही 3 ने डिवाइड जाते, म्हणजे 57 लाही 3 ने डिवाइड जातो. हे माझं फायनल आन्सर. आय होप हे तुम्हाला क्वेश्चन क्लिअर असेल. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे 377, याचा आन्सर आहे. हा चला, असे काही नंबर असतील तुम्हाला नाही आले तरी चालते, हे 1 2 असे काही किचकट प्रश्न असतात ज्याचं मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. 13 मल्टिप्लाय बाय 29 केल्याच्या नंतर याचा आन्सर येते. आणि नंतर 559 आहे, ज्याचा आन्सर आहे 13 मल्टिप्लाय बाय 43 केल्याच्या नंतर तुमचं याचाही आन्सर येईल. आता तुम्हाला जर याला क्रॉस चेक करायचं असेल तर याचं मल्टिप्लिकेशन करून पहा एकदा. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन करते वेळी ते पद्धत वापरू नका, मोठीवाली जे काही छोटी पद्धत आहे मी ते तुम्हाला सांगत आहे. काय लिहिलेलं आहे मी, 13 मल्टिप्लाय बाय 43 लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या, मी इथं तेच नंबर लिहिला आहे 13 मल्टिप्लाय बाय 43. याचं मल्टिप्लिकेशन करते वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसं करायचं, याचं मल्टिप्लिकेशन एकाच लाईन मध्ये, एकतर 13चा टेबल म्हणा इझी आहे, नाहीतर मल्टिप्लिकेशन कोणतंही करते वेळी तुम्ही या फॉर्मॅट मध्ये करू शकता. कसं, एक सोपी ट्रिक आहे. अगोदर तुम्ही याला कसं करणार, हॉरिझॉन्टल वर्टिकल काय करणार, मल्टिप्लिकेशन करणार, म्हणजे 3 आणि 3 3 3 जार 9. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 4 3 जार 12, 3 1 जार 3, आन्सर काय येणार 15, 15 ला 5 कॅरी 1. त्यानंतर कसं करणार मल्टिप्लिकेशन वर्टिकल, 4 1 जार 4, 4 + 1 5, म्हणजे आन्सर काय आलं 559. पहा बरं, तेच आन्सर आहे का आपलं, इकडे पहा क्वेश्चन मध्ये तेच दिलेलं आहे. आता लक्ष द्या,
हे जे काही तुम्हाला दिलेलं आहे. आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं तेही तुम्हाला सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल आणि आन्सरही आपलं ॲक्युरेट बरोबर आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट तर तुमचा हा प्रॅक्टिस सेट एवढाच होता. थँक्यू फॉर टुडेज लेक्चर. नंतर भेटू दुसऱ्या प्रॅक्टिस सेट सोबत. थँक्यू व्हेरी मच.